नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर। तर आजपासून आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहे, त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत। ते पण मागे सर्व झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आपण कव्हर करणार आहोत प्रत्येक जिल्हा वाईज। तर आज आपण मुंबई लोहमार्ग ही प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहे, त्यामधले आपण इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, संविधान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ नीट पहा, पूर्ण पहा। तर चला तर मित्रांनो, आपण प्रश्न घ्यायला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, पदार्थाच्या गतिमान व्यवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, गतिज ऊर्जा। मी काय ऑप्शन नाही घेऊन आलोय, पुन्हा आपला जसा रेग्युलर व्हिडिओ असतो डायरेक्ट प्रश्न आणि तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील। तर पदार्थाच्या गतिमान व्यवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतात? तर गतिज ऊर्जा असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, पाण्यात विरघळणारे विटामिन कोणते आहे? पाण्यात विरघळणारे विटामिन कोणते आहे? तर विटामिन सी हे पाण्यात विरघळणारे विटामिन आहे। पुढचा प्रश्न आहे, न्यूटनचे गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात? तर न्यूटनच्या कोणत्या गतिविषयक नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात? तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे त्याला जडत्वाचा नियम असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, ही लोहमार्गाची प्रश्नपत्रिका असल्यामुळे बऱ्याच वेळा लोहमार्गाशी संबंधित प्रश्न विचारले जातात। तर याचं उत्तर आहे चर्चगेट। पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय हे चर्चगेट येथे आहे। शक्यता जास्त आहे की लोहमार्गाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जाऊ शकतात। तर त्यामुळे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय हे चर्चगेट मुंबई येथे आहे, हे ध्यानात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर याचं उत्तर आहे 30 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, 2025च्या सत्रातील IPL विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? तर हे 2024ची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये 2024चा प्रश्न होता, पण मी तो एडिट करून 2025चा केलेला आहे। तर 2025चा रजत पाटीदार RCB या संघाचा कर्णधार होता। RCB हा संघ जिंकलेला, तर त्याचा कर्णधार रजत पाटीदार हा होता। तर 2024चा होता KKR आणि त्याचा कर्णधार होता श्रेयस अय्यर हा 2024चा कर्णधार होता। तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या। चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव होते विक्रम। लँडर जे वापरले गेले होते त्याचे नाव होते विक्रम, चंद्रयान मोहीम 2 मध्ये। पुढचा प्रश्न आहे, सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीवरील पर्यावरणातील परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो, सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणातील परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली आहे? तर ती आहे आदित्य L1। आदित्य L1 ही मोहीम आखण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे। जो आपण खाण्यामध्ये सोडा वापरतो म्हणजे बेकिंग पावडर, त्याला खाण्याचा सोडा असे म्हणतात, त्याचे नाव आहे सोडियम बायकार्बोनेट। पुढचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिवस म्हणजेच राष्ट्रीय युवक दिन हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन म्हणून भारतात साजरा केला जातो। पुढचा प्रश्न मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार हा, सॉरी थोडी चुकी झाली टायपिंग मध्ये, इथे खाली लिहितो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार हा रेमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो। ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर पुन्हा एकदा प्रश्न वाचतो मित्रांनो, रेमन मॅग्सेसे पुरस्कार हा
रेमेन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो, तर ते फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष होते. रेमेन मॅग्सेसे हे फिलिपाईन देशाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर सर्वांनाच माहिती आहे कोलकाता याला राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर उत्तर आहे याचं कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे बॅडमिंटनशी संबंधित थॉमस चषक हा आहे. तर अशी खेळांची नावं किंवा चषकाची नावं बऱ्याच वेळा विचारली जातात, तर यावरचे प्रश्न आपल्याला मित्रांनो यापुढे बरेच कव्हर करायचे आहेत. तर सध्या तरी थॉमस चषक सर्वांना लक्षात असू द्या, बॅडमिंटनसाठी ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे नाव काय आहे? तर तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे नाव आहे देहू पंढरपूर. देहू पंढरपूर या महामार्गाचे नाव तुकाराम महाराज या पालखी महामार्गाचे नाव आहे देहू पंढरपूर आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजेच सार्क चे मुख्यालय कोठे आहे? तर काठमांडू, नेपाळमधील काठमांडू या शहरामध्ये दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे सार्कचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, कथ्थकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर कथ्थकली हा नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे. नृत्य प्रकार आणि राज्य बऱ्याच वेळा विचारले जातात, त्यामुळे हे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला पडलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाहीत? तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन देणं गरजेचंच आहे, त्यामुळे मी हा प्रश्न तुम्हाला एक खाली थोडक्यात ऑप्शनची खाली नोंद करून देईल. तर त्यामुळे असे प्रश्न जर आले तर मी ऑप्शन ABCD असं टाकून वेळ न वाया घालवता तुम्हाला एक थोडक्यात ऑप्शन सुद्धा खाली मी देत राहीन, तर त्यातले तुम्हाला करेक्ट ऑप्शन मी उत्तरामध्ये सांगेन. तर प्रश्न आहे, पुढीलपैकी म्हणजे यापैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? तर याचा ऑप्शन आहेत अमेरिका, रशिया, जर्मनी आणि चीन. तर जर्मनी हे कायमस्वरूपी सदस्य नाहीत, म्हणून उत्तर आहे जर्मनी. जर्मनी ह्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य नाही. पुढचा प्रश्न आहे, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा अर्थ काय होतो? तर भीष्म प्रतिज्ञा याचा अर्थ होतो अत्यंत खडतर प्रतिज्ञा. पुढचा प्रश्न आहे, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत हे आहे. तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जे शॉर्ट्स आहेत त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपण मराठीतील टोपण नावे आणि त्यांची पूर्ण नावे घेतलेली आहेत. तर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शॉर्ट्समध्ये जा, त्यामध्ये आपण हे बऱ्यापैकी कव्हर केलेले आहे. तुम्हाला ती शॉर्ट्स जर बघितली तर त्यातील मराठीतील महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची टोपण नावे म्हणजेच मराठीतील कवी किंवा साहित्यकार त्यांची टोपण नावे आहेत ती आपण त्या शॉर्ट्सच्या माध्यमातून कव्हर केलेली आहेत. तर मित्रांनो ते नक्की पहा, ते तुमचे भरपूर फायद्याचं होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर उंटाचे स्त्रीलिंगी रूप आहे सांडणी. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिली? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बाबा पद्मनजी. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मनजी यांनी लिहिली. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? तर याचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प हा सरदार प्रकल्प हा आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? तर इथे पण सुद्धा ऑप्शनची गरज आहे, म्हणून मी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहे.
भारताचे पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाहीत? म्हणजे ही जी सर्व बंदरे आहेत यातील आपल्याला पश्चिम किनाऱ्यावर नसलेले बंदर ओळखायचे. तर कोची, हल्दिया, मंगरुळ आणि मार्मागोवा यातील हल्दिया हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नाही, ते पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे हल्दिया. पुढचा प्रश्न आहे, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सातपुडा. पंचमढी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणी सातपुडा या पर्वतावर आहेत. मित्रांनो, ऑप्शन देण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट उत्तरच पाठ करा, म्हणजे हा प्रश्न जर पुन्हा आला तर तुम्हाला डायरेक्ट उत्तरच लक्षात राहिलं पाहिजे. हा माझा या व्हिडिओ बनवण्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे, हिराकूट धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूट धरण हे महानदीवर आहे. याचं उत्तर आहे महानदी. हिराकूट धरण हे महानदीवर आहे. पुढचा प्रश्न आहे, आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. बऱ्याच वेळा पूर्वेकडील 7 जे राज्य आहेत त्याचीच बऱ्याच वेळा राजधानी किंवा राजधानी विचारली गेली असेल तर त्याचं राज्य विचारलं जातं. त्यामुळे हे 7 ही जी राज्य आहेत तर त्याचे आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे, तर तो अवश्य पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, मुलींसाठी SNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर मुलींसाठी SNDT विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली आहे. पुढचा प्रश्न आहे, जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर हे जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते. पुढचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? तर मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे म गो रानडे. म गो रानडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न आहे, सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य होते? तर याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज. याचं ब्रीदवाक्य होते सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. तर सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले त्यांच्या या समाजाचे ब्रीदवाक्य होते सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी. पुढचा प्रश्न आहे, पंजाब केसरी म्हणून कोणास ओळखले जाते किंवा पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा संमत केला होता. लॉर्ड विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून ओळखले जाते. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? पहिले अधिवेशन सर्वांना माहितीच असेल, तर पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले आणि दुसरे अधिवेशन कोलकाता येथे झाले. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन हे कोलकाता येथे झाले. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट केलेला आहे? तर परराष्ट्र धोरण हे केंद्रीय सूचीतील विषय आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय. परराष्ट्र धोरण हा राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट केलेला, तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय सूचीत. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. राज्यपाल हे राष्ट्रपतींना जबाबदार असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे,
भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? तर याचं उत्तर आहे कायदे मंडळास घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. भारतामध्ये जे कायदे मंडळ आहे त्यास घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. महाराष्ट्रातील यशवंतराव मुक्त विद्यापीठ कोठे आहे? बऱ्याच वेळा महाराष्ट्रामधली जी मुक्त विद्यापीठे आहेत आणि त्यांचे ठिकाण हे विचारले जाते, तर त्यातील हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील यशवंतराव मुक्त विद्यापीठ हे नाशिक येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, कोटा हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो चंबळ नदी. चंबळ नदीच्या किनाऱ्यावर कोटा हे शहर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर काळा कायदा म्हणून रौलट कायदा यास काळा कायदा म्हणून ओळखले जाते. मराठी व्याकरणाची थोडीशी आपल्याकडून मिस्टेक झाली. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हटले जाते. पाणिनी हा संस्कृत व्याकरणकार होता. पाणिनी नावाचा हा संस्कृत व्याकरणकार होता, म्हणून मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते. कारण का दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहिले, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, हे होते 2024 साली झालेल्या लोहमार्ग या पेपरचे प्रश्न. तर मित्रांनो, आपण यापुढे असेच प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका आणि त्याचे प्रश्न, म्हणजे जसं काय आता आज मी मराठी ग्रामर किंवा इतिहास भूगोल असे जे GSचे प्रश्न कव्हर केले, तसे आपण आज यापुढे आपण व्हिडिओची सिरीज आपण घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे फावल्या वेळामध्ये तुम्ही जरी ही व्हिडिओ रोज 2 वेळा वेळ मिळेल तशी 2 वेळा 3 वेळा जर ही व्हिडिओ बघितल्या तुम्ही ह्या व्हिडिओ, तर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न यातूनच कव्हर होतील. तुम्हाला प्रश्न उत्तर वाचायची गरज लागणार नाही. तुम्हाला तुमचे इतर अभ्यास उरलेल्या वेळेमध्ये करता येतील. त्यासाठी माझा महत्त्वाचा उद्देश आहे की तुमचे हे प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर व्हावे. तर त्यासाठी मित्रांनो, आपले नवनवीन जसे व्हिडिओ येतील तसे मी टाकत राहीन आणि तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो. सर्वांना जय हिंद.